अगं हे काय घातलंय पोरासारखं कपडे? जाय बरं बदलून साडी घाल जाय. काय झालं म्हणजे? चांगलेच कपडे आहे ना. अगं चांगलं नाही वाटत ते. आई वडिलांनी बघितलं, कोणी शेजारी पाजारी बघितलं, नाव ठेवते लोक. हा बघू द्या, नाव ठेवू द्या. मला नाही आवडत साडी ते घालायला. मला जीन्स पॅन्ट आवडती आणि मी काही घालू तुम्हाला काय घेणं देणं आहे. आणि एक तुम्हाला सांगते, मला तुमच्या सोबत राहायचंच नाही. राहायचं नाही? अगं काय झालं तुला असं बोलायला? काय बोलते तू? हा राहायचं नाही म्हणजे? आपण खेड्यात राहतोय, समजून घे. सिटी मध्ये नाही आपण. हा ते मला काही सांगू नका. मी तुम्हाला म्हटले ना. अगं सांगू नका म्हणजे? अरे काय झालं? आणि सुनबाई का ग असे कपडे घातलेस? अगं जावं भावात असं राहू नये. अगं भाऊ की नाव ठेवा ना आम्हाला. अरे सांगतो तिला समजून. आता मी सांगितलंय समजून, तूच सांग. मला तुमच्या मुलासोबत राहायचंच नाही. आणि मला साडी बिडी ते घालायला आवडत नाही. मला असे कपडे आवडतात. मी असंच राहणार आणि असेच घालणार. पण तुला झालंय तरी का करायचं नाही त्याच्यासोबत? तो काय भांडलाय का तुला? मी काही बोललो नाही, काय नाही. तीच म्हणते मला नाही राहायचं, मला जायचंय तिकडं. मला सांग काय झालं? अगं पण बोल ना, काय झालं नेमकं? हा काय कारण असेल ना. कारण काहीच नाही. मला तुमच्या सोबत राहायचं नाही. मला तुम्ही आवडत नाही. अगं असं काय बोलतेस सुनबाई? अगं असं काय बोलते? जे खरं आहे आता ते सांगितलं मी. अगं पण तू लग्न व्हायच्या आधी तर असं काय बोलले नाहीस. माझी इच्छाच नव्हती. पप्पांनी दिलं करून. मला एक खेड्यात तर राहायला आवडतच नव्हतं. मी त्यांना पहिले पण बोलले होते, पण राहिले कसे तरी. आता नाही सहन होत माझ्याकडून. अगं मग तेव्हाच तू म्हणायचं की मला तो पसंत नाही म्हणून. अरे श्वास काय झालं? कमल सुनबाई चिडली एवढी? अहो ती म्हणते मला याच्या बरोबर राहायचंच नाही म्हणून. का बरं? काय बोलला का श्वास तू? मी फक्त म्हणलो या असे कपडे घालू नको. लोक नाव ठेवतील. हे शोभतं का सांगा बरं? अगं बाई हे काय घातलंय तू? साडी घालायची ना. हा ठीक आहे, आमच्या समोर घातल्या तू चालन का बाई? पण गावातल्या लोकांनी जर पाहिलं तर नाव ठेवतील ना आपल्याला. हा त्याला समजायला नको का? नाही जाऊ दे, काय असं साडी घाल बाई जा. नाही घालणार मी साडी. का ग बाई, कोण काय बोललं का तुला? आणि तुम्हाला सगळ्यांना दादा वेळ तेच सांगू का? मला नाही राहायचं तुमच्या मुलासोबत. मला नाही आवडत तो. तुला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला काहीच सांग, प्रॉब्लेम आम्ही नाही मला. मला नाही राहायचं बस. तुला काय अडचण असेल तर आम्ही ते ऐक ना, ठेवून दे बरं आज. चल तुम्हाला समजत नाही का? एकदा थोडा बरं आत्या सांगितलं नाही राहायचं मला. तीनदा तीनदा तेच चाललंय तुमचं. अगं असं का करते सुनबाई? अगं लोक बघतील तोंडाकड. बघू द्या, मला काही घेणं देणं मग. अगं गावामध्ये नाव आहे आमचं जरा. तू काय बोलली का तिला? अहो मी काय कोणीच काय बोललं नाही. तिचं असं याच्यासारखं करायला लागली. तिला दोघांचं चाललं होतं म्हणून मी काय झालं म्हणून बघायला आले. चल घाल. दुखतंय का बाई तुझं? अहो मामा, हे पण मी तुम्हाला सांगते, मला तुम्ही पहिले पण आवडत नव्हते. पण पप्पांनी लग्न लावून दिलं म्हणून मला मजबुरीने तुमच्या सोबत लग्न करावं लागलं. अगं मग आधी मला- सांगायचं ना. आता सांगते का तू? लग्न झाल्यावर 6 महिने झाले लग्नाला. आता मग सांगते ना आता. असं असतं का लग्न झाल्यानंतर? अगं बाई आता 6 महिने झाले आणि तू जर गेल्यावर लोक, गावातले लोक खाली नाही थुकणार, आमच्या तोंडावर थुकते का बाई? का म्हणून अशी येडेवाणी करते? लोक नाव ठेवतील. अगं आम्हाला म्हणते यांना 6 महिने सुनबाई सांभाळणं झाले नाही का? गावात इज्जत आहे आमची. तर तुमचा प्रश्न झाला. अगं सुनबाई नको असं करू. येड्यासारखं नको करू. चल एक आपण काम कर श्वास, घरात चल. ऐक मी काय म्हणतोय, ऐक ना मी काय म्हणतोय. एक काम कर, तिला आहे ना तिच्या आई बापाकडे तू पण जा, 2-4 दिवस राहा आणि तिचं थोडं राग शांत झाल्यावर दोघं सोबतच या. हो. नाही तर असं कर. असं कर. तिचा राग चार हे येतो. दिवस- बघा मी हा. तुम्हाला सांगते, मला तुमच्या जवळ राहायचंच नाहीये. मला ह्या खेड्यामध्ये राहायला आवडतच नाही. मग तुला शहरात राहायचंय का? तुला शहरात राहायचंय का? हो, तुला नाही राहायचं की? नाही राहायचं मला तुमच्या सोबत. ठीक आहे, मग काय आता नेऊन सोडतो हिला. काय करणार दुसरं? अरे असं कसं म्हणतो सुहास? अरे लोक तिला राहायचंच नाही. बळच राहू का आता सोबत? लोक नाव ठेवतील. ठेव द्या लोक नाव. एक काम कर बरं, मी काय म्हणतो ऐक ना, आमच्यात नसन तुला जमत तर आम्ही बाजूला राहतो, तू राह बाई तू इथे राह एकटी. अहो जर तुम्हाला तुला सम- नगरला राहायचं असेल तर तुम्ही दोघं नगरला सुखाने राहा बाई. पण नको ग बाई ते ताटातूट करू अशी. अहो मला तुमच्या मुलासोबत राहायचंच नाहीये. असं नको ग म्हणून सुनबाई. हो बस झाला आता. नका पाणी लो. चल तुला नेऊन सोडतो मी. हा अरे चला. असं काय म्हणतो सुहास? अरे चल. अरे ऐक की पोरा सुनबाई. अरे सुहास, सुनबाई. ऐक ऐक ऐक
अगं ती चिडलेली, तिच्या समोर आपण डोकं जरी फोडलं ना तरी ती नाही ऐकणार. जाऊ दे तिला. काय? पोरीपेक्षा जास्त जीव लावते आपण तिला. मस्त खरंय तुझं, पण बघू नाही तर 2-4 दिवसांनी मी तिच्या बापाकडे जातो. काय आहे नेमकं काय नाही बघतो. नेमकं नाहीतर कोणी एक काम करा ना, हा त्यांनाच बोलून घेता का इकडं? हा, नाही तर पाहुण्याला बोलून घेतो मी. कमून एवढं तर काय चालू होती कारण चालू होती? काय भानगड आहे? नाही काय नाही अहो, नाना, की काय आहे? सांगा ना. आमची सुनबाई नांदायला नको म्हणते बघा. नांदायला नको म्हणती. होणार हो. पहिलं 6 महिने झाले तात्या लग्नाला. अहो 6 महिने झाले नाना, काय सांगू आता. नाही ती बोलून गेली, पोरगी साडी घालीत नाही हो. नाकात घाली ना, पंजाब ड्रेस घाली. मी म्हणलं ना, पण ती जीन्स पॅन्ट टी शर्ट, आता ती गावातले लोक काय लोक आपल्याला लोकांकडे नसतं बघायचं. तिला काय रोगाला मी तिला जसं राहायचं तसं राहू दे, पण आता 6 महिन्यात पोराचं वाटोळ झालं. वेळ आहे तो अहो पण आम्ही तिला कुठं काय म्हणतोय जीन्स घाल बाई काय घाल, पण ती म्हणती मला सुहास बरोबर राहायचंच नाही, मला इथं राहायचंच नाही, पोरगंच नाही जबरदस्ती आवडत माझं मला. लग्न झाले. सिटीतली पोरगी आहे, तुला म्हणत होतो खेड्यात तिला काटणार नाही. त्या पोरीला लागली हिंडायची फिरायची सवय सकाळ संध्याकाळ. तुला 10 वेळा सांगितलं होतं का मी ही जुळणार नाही. तू मला जाऊ दे मोरू दे राव, बरी आहे शिकलेली पोरगी आहे, ही होईन ती होईन. बरं झालं आता कल्याण केलं. तुला म्हणत होतं त्या राम्याची पोरगी कर आपल्या आडानी. काचाकच शेतीत काम केलं असं दाना दाना मारणा मातीचं. आज बसला ना टाळ्या वाजत, आता काय करायचं? काय अवघड झालं राव नाना. खऱ्याने त्यावेळेस तुझं ऐकलं असतं ना तर फायद्यात राहिलं असतं खऱ्याने. बरं ते मी गेलो. पोरीचा बाप बी सांगत होता तुला का आमची पोरगी शेतात गेलेली नाही, खेड्यात याच्यात गेलेली नाही. त्याने दिली तुमचं पैसे जीवावर, पण आज आहे काय? आज करायचं काय? अहो पण आम्ही तिला कुठं म्हणते रानामध्ये कामाला जा, घरातच बस म्हणते, पण ती म्हणते मला इथं राहायचंच नाही. अहो वहिनी 1 मिनिट ऐका, मग आपल्याला खेड्यात करमत बरोबर आहे. त्या पुरी खेड्यात राहिल्यात का? नाही मग त्याला खेड्यात कसं करमन? अहो पण मी म्हणते की तू त्याला सुहासला घेऊन शहरामध्ये राहा, तरी तरी ऐकायला नको म्हणते. तुला सांगतो सिटीतल्या पुरींना खेड्यामध्ये करमत नाही. त्या 1.5 महिन्यात नवरा घेऊन नीट शहरात जातात. अहो मी म्हणलं ना तिला, एक काम कर तुझ्या नवऱ्याला घेऊन ना सिटी मध्ये राहा बाई. बावळा ठीक आहे, तू एकुलतं एक पोरग सोडून देतो आणि त्याला लावतो सिटीत राहायला, आणि तुम्ही इकडे होईन तुमचं वाटुळ. हा, ते हे कोणचा खरं. उद्योग करतो येड्यावानी? अहो पोराच्या सुख पुढं अरे आमचं गेली काय? तर गेली, पटलं तर पटलं, दुसरी करा. काय रोग आला एखाद्याला 4-6 लाख रुपये द्या, करा दुसरी पोरगी. बरं मी लोकं काय नावं म्हणतो, ठेवतील की. काय लोक थांब. नाव ठेवतील? तुमची काय पोरगी पळून गेली काय नको नाव ठेवायला? थांब तुमचं जरा. पोरगच आहे ना. मी काय म्हणतो ऐक ना नाना, तुमच्या पाण्यात आहे काय एखादं? लगेचची लगेच नको निर्णय घेऊ रे. आज अहो, असं त्याच काय पोरीचं काय करताय? झालं नाही लगेच तुला. तू आहे ना घाई साऱ्या दुनियाची असती. पोरच लग्न करत तवा भासा भासा भासा. आता गेली पोरगी लगेच लग्न. नाही नाही, मग तिला कोर्टातून सोड चिठ्ठी देणार आपण. अरे पण अजून अरे काहीच थांब झालं ना. नाही. अहो, तू थांब. जरा दम अहो, दे. ना, ना. हो. आपण एक काम करायचं हा? का, तिच्या वडिलांना इकडे बोलून घेऊ, नाही तर आपण त्यांच्या घरी जाऊ. मा काय म्हणणे, आता तू गेला सोडायला. हा. जाऊ दे, गेला तर गेला. ते सोडून पाठीमागे येईल. बघू तिचा बाप काय म्हणतोय. तिचा बाप लय सुद्धा नाही. हा. सिटीतले माणसं सुज्ञ असतात. कोणत्याही बापाला वाटत नाही का आपल्या मुलीचं वाटोळं व्हावं म्हणून. तिच्या बरोबर. बापाने जर तिचे कान उघडले ती पोरगी परत येऊ शकते. बरोबर. मग ठीक आहे, सोयीची ते नगर मध्ये राहायला गेलं तर काय प्रॉब्लेम आहे नाही आपल्याला? उलट आपल्याला आनंद, कुठं राहा बाबा पण सुखी राहा. बरोबर आहे का? तुमची काहीच हरकत नाही. हो. मग तुम्ही म्हणतात लगेच, म्हणजे ते लगेच म्हणल्या घोटाळा होऊन जाईल माहिती. अहो, जरा शांत डोक्याने नादान पोरगी विचार ती काल एक तिची कॉलेजची मध्ये शिकली. तिचं काय घेऊन बसले. ती एका दिवस मूड आलं तर उद्या बी येईल. हा, बरोबर आहे, मग काय करायचं? ते बरोबर आहे. त्याच्यामुळेच मी पोराला म्हणलं तिचा राग आलेला आहे, तिला 2-4 काय दिवसासाठी होतं, जा ह्यो घेऊन. जातो दररोज सकाळी वेळ उठला कामाला, हो संध्याकाळी 9 वाजता घरी येतो. बरं घरी काय तुम्ही दिवसभर शेतात कामाला असतं, घरी बोलायला कोणी तीच नाही कोणी ती येडी झाली तुम्हाला बरोबर. सांगतो. बरोबर आहे त्याच्यामुळे ना? ती काय म्हणते, मला ह्यो नवरा मला कुठं न्यायला फिरायला काहीच नाही. बरं त्याला काम सोडून जाता आहे ना, नोकरी जिंदाबाद. मग त्याच्यामुळे ती झालं येड आणि ती म्हणते मला इथं राहायचं नाही. बरोबर असं आहे. झालं, बाकी काहीच नाही तुला सांगतो. पण गावाकडे असंच असतं की नाना. अरे गावाकडे मग तुम्ही येड्यानं पाहिलाच विचार करायचं. पोरग नोकरीला तर मग त्याला तिकडे जाऊन द्या. 6 महिने तिकडे ठेवा, 6 महिने इथे ठेवा, तरी जुळून जाईल यंत्रण. आपण आम्ही म्हणतोय की तिला म्हणतोय तू शहरात राहा बाई, पण सुखी राहा. मी काय म्हणतोय नाना, आजपर्यंत तिला कोणत्याच गोष्टीचा एवढं अहो हे शेतात जाऊन पण तू घरी लयच येऊन मूर्ख राहू. माणूस आहे राव. तुला आहे ना अक्कलच नाही. तू हे दिवस होते वेगळे, हे दिवस वेगळे येते. पोरींचे काय आता तात्या, तुला आता काय सांगावं. तू रोज बघतोय नजरेने. तू काय आपल्या याच्यावर जातो बा, काय करावं काय नाही. त्यापेक्षा आहे ना तुम्ही आता जा घरात. येईन ते चढते बायकून नेऊन बोलून जाऊ मी आता. चालेल लय टेन्शन ना घेऊ, येत असती मागे ती काय उपयोग नाही. चालेल चालेल. बरं झालं नानांनी कान उघडले. बरं चल. तुम्ही बी लय घाई करता बघा. कुठल्या गोष्टीची घाई करून जमत असते होय.
सोन्यासारखा संसार काय पोरात. कॉलेज काय म्हणते आपलं? एकदम छान मस्त. छान. मग लग्न पिग्न करायचं का नाही? अरे तुम्ही अचानक सांगितलं नाही, फोन नाही, काय प्रकार आहे? तिला खेड्यात आवडत नाही राहायला आणि मी पण आवडत नाही. म्हणजे घटस्फोट देऊन टाकतो तिला. हे काय प्रकार? घटस्फोट? तिला विचारा ना. काय ग काय राहायचं नाही तुला? एवढे दिवस तर गोडी गोडी चाललं होतं तुमचं. बाबा मला तिथं नाही करमत खेड्यात. डोक्यावर परिणाम झाला का तुझ्या? करमत नाही म्हणजे? अरे चाललंय काय तुमचे? पोर खेळ का लग्न म्हणजे? 4 दिवस राहिले मला करमत नाही. आधी तर काय करणार? तुम्हाला जड झाले का मी इथं? जडचा विषय नाही. तुझं लग्न झाले आता. लोक इथं तोंडात शेण घालतील. तिला सगळ्यांनी समजून सांगितलं, बाबांनी सांगितलं, आईना सांगितलं, तर ती म्हणते मला राहायचंच नाही आणि तुम्ही मला आवडतच नाही. ती निघून आली. ए इकडे बघ. सासूरच आहे तुला तिथं? पण पप्पा ही 6 महिने राहिली, हिला 6 महिन्यावर राहायला आवडलं आणि आता थांब काय ना, तिला problem विचारू. आहे? तुला सासू त्रास देते का? सासरा हा माणूस दारू पितो का? शिवाय देतो? नाही बाबा, मग काय अडचण आहे तुला? नाही म्हणजे काय? मला खेड्यात राहायला नाही आवडत. खेड्यात राहणं नाही आवडत मग? अरे मग आता नोकरी होईल हळूहळू. तुम्ही सिटीत जाताना राहायला ना. एकदा स्थिर स्थावर झाल्यावर सगळं जा ना, सिटीत राहा ना. मी काही मदत करेन तुम्हाला. हे काय प्रकार? मला नाही नांदायचं. ही अजून ही लग्नाची तू असा घोटाळा घातल्या गेला परत येईल का? पाहून येतील का? स्वीकाराल कोणी? ताई ऐक माझं, तू ना काही तर इथे राहू नको. आली तर 4 दिवस राहा, पण कायमचे घटस्फोटचा काही विचार नको करू. माझं लग्न व्हायचंय आणि मला परवा पाहुणे येणार आहे. तू तर असे इथे येऊन थांबले, घटस्फोट वगैरे मागितलं, त्या पाहुण्यांना कळलं तर ती पाहुणे हायशी माघारी जाते. तेव्हा नव्हतं मला मुलगा कसला चांगला नोकरीला आहे तो ना बाबा. अरे पण हा माणूस निर्विषयी आई बाप सोन्यासाठी माणसं एवढा जीव लावतो तिला. मग थोडस नाही करमत. आता तेच कामाला त्यांना जायचं. बाबा तिला विचारा कोणत्या गोष्टीत त्रास आहे का? हा, तिला कोणी त्रास देतं का? ज्या गोष्टी पाहिजे तिला आणून देतो मी. सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत ना. फक्त खेळ आहे एवढाच विषय आहे ना. जाणार थोडस नोकरी तुमची रांगीला लागली, पेमेंट वाढेल, एखादा फ्लॅट बुक करा, 4-2 महिने तुम्हाला भेटून जाईल. बरोबर आहे काय? मग तिथे जाऊन राहत ना. पण काय प्रॉब्लेम आहे? खेड्यात तिला पाणी भेटत नाही, जेवण भेटत नाही, अन्न भेटत नाही, राहायला काय नाही. एवढा मोठा प्लॉट आहे त्यांचा, सर्व गोष्टी आहेत, गार्डन वगैरे. तुला राहायचं प्रॉब्लेमच काय आहे? पण तो त्यांचं घर असं काही सप्पर नाही ना. मस्त आहे घर गावाकडचं, पण चांगलं आहे ना. आता करमत नसेल तर टीव्ही मोबाईल आहे. बॅलन्स वगैरे टाकतात तिच्या मोबाईलला. मग वर्षाचा टाकलेला प्लॅन. अजून काय पाहिजे? आणि पाहिजे ते कपडे बघा ना कसे घालून आली, पण साडी घालून चांगलं यायची. नाही ना, ग्रामीणला नाही चालत हे. बाबा मला नाही आवडत साडी घालायला. त्याच्यावरून सकाळी झालं म्हटलं जीन्स घालू नको. साडी आवडत म्हणजे बाईची जात आहे ना. हे आपलं सौंदर्य त्या साडीत असते, असल्यात नसतंय. तिला ते राग आला, म्हटलं असे कपडे घालू नको, लोक नावं ठेवतील शेजारी पाजारी. हा, ठीक आहे, मी तो घरात असलो पण बाहेर जाताना साडीतच असावं. पण गरजेचंच आहे का बाबा साडी घालणं? तर मग तू ठीक आहे ना, घरात असल्यावर नको घालू, कधी पण ड्रेस घालणार. पॅन्ट शर्ट वर गावभर फिरायचं का? कारण मला तरी लोक काय म्हणतील ते दाया, यार काय पोरगी आहे माणसाची, लय सुशिक्षित कुटुंब, सुसंस्कृत कुटुंब, ही पोरगी. त्यांना पण मला बी त्रास होईल ना. हे बघा तुम्ही तिला किती समजून सांगितलं ना, तिला काय पटणार नाहीये. मी घटस्फोट देऊन टाकतो. ओ दाजी, थांबा असं तुम्ही. नको बोलू. शांत बस. एवढा लाड करणार नाही. मला 2 आहेत. हिचा लाड केला तर ही राहील. पण तुला हे कान उघडून नीटच ऐक. तुला नांदावा लागल. बारीक सारीक काही अडचण असेल ना मला सांग. तुझा बाप जिवंत आहे, काही बी करेन तुझ्यासाठी. मला नांदायचं नाही, हे नाही ते नाही, हे नाटक नाही चालणार परत. अरे असलं नाही भेटणार स्थळ तुला. एवढी चांगली माणसं आहेत. मला आता शेवटचं सांग, तुला जमणार आहे का नाही? नाहीतर मी पुढली प्रोसेस घेतो करून. ओ घटस्फोट दाजी, शांत बसा. अरे भाई तू नको. काय काय अडचण आहे तुला? त्रास होतोय का तिथं? काही सासूरास आहे तुला? नाही. काय अडवणी करते अशी? तुला सासूरवास नाही, नवरा जीव लावतो, सासू जीव लावते, सासरा एवढा जीव लावतो. आहे खेळ एवढाच विषय आहे ना. ऐक नाही, नको अडवणी करून. एक तर तुम्हाला आई नाहीये. तुमच्याकडे पाहून मी दिवस काढलेत. आणि तुम्ही जर मला असं जर या वयात
तर असा त्रास देणार असेल तर चांगलं नाही ना. हं? तुमच्या सुखात मी जगतोय सुखानं. अगं बाई जा नान जा, असला सोन्यासारखा दाजी भेटायला नशीब लागतं, मग? कळलं का? जा बघ त्यांच्या तोंडाकडे. मला तर असलं नवरा आणि हे- भेटला असता ना, मी आधीच नसती, कळलं का? काय अगं हे तोंड लेकरं- पाडती, हे लेकराचं हे लग्न करती. व्हायचे जा, अजून. उगाच तर तू इथं येऊन इकडं राहिल्यावर बघ ना. जा ना. ओ दाजी, चला दाजी, तिला नाही ऐकायला का समजणार, तुम्ही थांबव. मी निघतो. ओ दाजी, ऐक, दाजी ऐक, ऐक, ऐक. येते ती. ऐक. तशी आमची बहीण लई छान आहे, हाय ना ऐक. गुंडू? जाती ना? जा. तिला घेऊन जाते काही दिवस तुला करमत नाही तर? मला नको बाबा, मला पाहुणे येणार. आणि माझी तुला पाहुणे- तुला काय अडचण आली आणि मला सांग. मग पैसे बरं पैसे पाणी सगळं देतात ना ते. हं? बघ कधी मध्ये मी जातोय, कधी मध्ये तू जात जा, तिला भेटत जा, मग तेवढंच विरंगुळा. एवढं नाही ठेवायचं, शहाणाली करून तू जाते ना. हो बोल ना, अगं बोल ना. हो तर तुम्ही सुखी राहिला तर मी सुखी राहील ना. बस लेकरं इथे येऊन राहिला लोक तडातडा तोडतील. बरोबर आहे. चांगलं नाही नाही. जा मस्त राहा. त्यांना चहा काय कर. करायचं सांग, येणार आहे का तू का जाऊ मी? ते येणार आहे ना. ए, जा पटकन चहा आणि त्यांना चहाची काय गरज आहे? जाता जाता त्या असल्या पोरी. मस्त थंड पिऊन कंटाळा जावं. मुलखाचा. इथं नाही हॉटेलला. काही चहा नको, चल घे बॅग तुझी चल. काय करा थोडस समजून घ्या त्याला. अहो मी घेतोय समजून, त्याला सांगा घे बॅग चल, मला काम आहे थोडस. आणि आल्यावर दोघांनी यायचं, मस्त राहायचं, दोघांनी जायचं, असं परत चल. बसून यायचं नाही. हं? येते घे बॅग घे तुझी. चल. परत तसं येडवण नाही करायचं. चल, येऊ का? हो चल. जा जा तू पण 2 दिवस राहणे मागा. मी कशा गे बसा. कशी तर तिला मी माया लावून लावली, तुम्ही म्हणजे जा जा. खायचीच काम आहे, सांग बरं पप्पा आपल्या घरी. हे चांगलं आहे का? तेच ना. शेजारी पाजारी लोक काय म्हणतील? जाऊ द्या. आपण जास्त लहान नाही करायचं. नाही नाही लाड केलं होतं मग राहिली असती ना ती. 6 महिने झाले त्यांच्या. मग पण मी काय चुकीचं बोलले का पप्पा? सॉरी बरं का, मी काय बोलले असेल तर प्लीज प्लीज. नाही यार, पण ती माणसं खूप चांगली आहेत ना. मग आता ह्या लेकरा पोरगी ना थोडीशी आता कुठं राहिलेली नाही, काही नाही. इथं शिट्टीत आता बोंबलेत फिरायचं, तिथं कुणीच नाही बोलायला. सासू सासरे रानात कामाला जायचे. पण ना पप्पा बुद्धीला खूप वाईट वाटलं असेल ना मी असं बोलले म्हणल्यानंतर. तिच्या मग मनाला लागलं असेल ना. तिच्यासारखं बोल असतो ती तर राहिली असती, गेली नसती. मग ते फाटल्यानं फाटत जात. जाऊ दे पप्पा, चला मला थोडे पैसे द्या, मला संध्याकाळी बाहेर जायचंय. मुस्कडलं पाहिजे चला मी रोज येते पैसे तयार होऊन पैसे. लगेच द्या. काय करावं बा या 2 पोरींनी, मला तर नको नकोच केलंय हो. छान शीचं लग्न केलं ना म्हणजे मोकळा, आपलं तीर्थक्षेत्रच वारी, टेन्शन नाही. आई बाबा आलीत वाटते. अरे आला होय. हो. काय झालं? काय नाही, तिच्या पप्पानी सांगितलं समजून तिला, हा हा आणि तयार झाली ती यायला. मग हा. माझं चुकलं बरं का आत्या, मी जरा जास्तच बोलून गेले. जाऊ दे पोरी, होत असत नादाने. अजून काही गोष्टी आम्ही समजून घेतो. अगं तुझ्या वयात ही पण तशीच करायची पहिली. काय होतं मी पण मग काय? बरं, आता काय अडचण नाहीये, तिला समजलंय सगळं. हा हा. मग तुला शहरात राहायचंय ना, मग करायचं फ्लॅट बुक. नको आत्या. आणि ऐक श्वास सुनबाई, घाबरू नका. नगरमध्ये उद्याच्याला फ्लॅट आहे ना, बुक करतो मी. टेन्शन घेऊ नको, आनंदात राहा बस. अहो पण ती काय म्हणते ते तर ऐका. हा. ती नको म्हणतीये. नाही राहायचं मला शहरात, मी तुमच्या सोबतच राहीन इथं. वा वा वा. पाहिलं माझी सून किती गुणाची आहे. लय मनावरच आहे ना, असं वज असं हलकं झालं का बाई. आणि तुला एक सांगू का, तू आमची सुनबाई नाही, तू आमची एक लेकच आहे बर का बाई. ध्यानात ठेव. समजलं ना आता? बर चला, आता काय नाही, सगळं मस्त गोडीनं राहू. हा, भांडणं वगैरे काय करायचे नाही. तुला काही लागलं ना मला सांग, मी आणून देतो ना. फक्त- अजिबात माझ्या सुनाला काही बोलायचं नाही हा? नाही नाही लग्नाची सून तुझी. बरं आता चला, गुणाचीच आहे. चहा वगैरे ठेवा. आणि एक काम कर ना, ऐक ना. बरं आता चहा तू ठेवती का तू ठेवती? नाही मी ठेवतो. बरं, चल मग चहा पाहिजे आम्हाला. चल